रोटरी इंडियाच्या वतीने देशभरातील उद्योग समूहांच्या सामाजिक जबाबदारीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडिया नॅशनल CSR अवॉर्ड 2025 जाहीर करण्यात आले। या प्रतिष्ठित पुरस्कारामध्ये बालाजी अमाइन्स लिमिटेड सोलापूर या कंपनीने राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या उद्योग समूह या गटात आरोग्य क्षेत्रासाठी बेस्ट प्रोजेक्ट हा पुरस्कार पटकावला आहे। रोटरी इंटरनॅशनलचे संचालक श्री KP नागेश यांच्या हस्ते बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री D रामरेड्डी यांनी पुरस्कार स्वीकारले। हा पुरस्कार वितरण समारंभ माणेकशॉ सेंटर दिल्ली येथे 13 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडला। या कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष श्री शरद जैन, सचिव श्रीमती मंजू फडके, रोटरी इंडिया नॅशनल CSR अवॉर्डचे कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर शैलेश पालेकर उपस्थित होते। बालाजी अमाइन्स लिमिटेड ही सोलापुरातील ॲलिफॅटिक अमाइन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून व्यावसायिक यशासोबतच कंपनीने सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रात विशेषतः आरोग्य सेवेच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे। कोविड काळापासून कंपनी सातत्याने आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी काम करत असून सोलापूर शहरात 3 रुग्णालयांचे नूतनीकरण केले आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यल्प किमतीत किंवा विनामूल्य सेवा या रुग्णालयांच्या माध्यमातून गरजूंना मिळत आहे। या रुग्णालयामध्ये आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्या कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोड आहेत। याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री D रामरेड्डी यांनी सांगितले की कंपन्यांवर CSRची जबाबदारी कायदेशीररित्या लागू होण्यापूर्वीच आमच्या व्यवस्थापनाने 1990च्या दशकात बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली होती। आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये आम्ही सतत कार्यरत आहोत। आमचे चेअरमन श्री A प्रताप रेड्डी नेहमी सांगतात की ज्या समाजातून आपण कमावतो त्यालाच काहीतरी परत द्यावे, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे। आज रोटरी इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान मिळाल्याचा आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो। हा पुरस्कार बालाजी अमाइन्स लिमिटेडच्या समाजाभिमुख दृष्टिकोनाचा आणि दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचा गौरव असून कंपनीने आरोग्य, शिक्षण आणि समाज कल्याण या क्षेत्रामध्ये उभारलेले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे।